नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना, अंबड, भोकरदन व परतूर या उपविभागांमध्ये पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा किती असणार आहे, परीक्षेचे स्वरूप काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना यामध्ये जर बघितलं, पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्यासाठी सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. त्यासोबत जर बघितलं आपण तर बघा, अंबड, भोकरदन व परतूर या उपविभागांमध्ये पण पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत देणार आहे. त्याआधी जर बघितलं तर बघा, करावयाचा टप्पा जर बघितला, संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे सविस्तरपणे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तर बघा, सर्वात आधी जर बघितलं तर ऑनलाईन अर्ज भरण्याची कधीपासून सुरुवात होणार आहे, तर 15 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी 10 वाजतापासून जर बघितलं तर अर्जाला सुरुवात केली जाणार आहे. आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत जर बघितली तर बघा, 30/9/2025 या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकाल. आता बघा, पात्र अपात्र उमेदवारांची अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे, म्हणजेच की बघा, जेवढे काही विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांची जर बघितलं तर पात्र आणि अपात्र उमेदवारांची अर्जाची छाननी होणार आहे. जे की बघा, 1/10/2025 ते 2/10/2025 या तारखेदरम्यान तुमची जी लिस्ट आहे ते पात्र उमेदवारांची आणि अपात्र उमेदवारांची जी लिस्ट आहे ती लावण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता 4 नंबरचा जर पॉईंट बघितला तर बघा, पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र निर्गमित करणे, म्हणजेच की पात्र जे काही उमेदवार आहेत त्यांना हॉल तिकीट देण्याबाबतची जी तारीख आहे यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे की 6/10/2025 ते 12/10/2025 या तारखेदरम्यान तुम्हाला जे प्रवेश पत्र आहे ते देण्यात येणार आहे. आता बघा, लेखी परीक्षा कोणत्या दिवशी केल्या जाणार आहे तर बघा, 12/10/2025 या तारखेला तुमची लेखी परीक्षा होणार आहे. प्रथम उत्तर तालिका म्हणजेच की फर्स्ट आन्सर की कधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघा, त्याच दिवशी म्हणजे की 12/10/2025 या तारखेला तुमची फर्स्ट आन्सर की प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत व उत्तर तालिका आन्सर की बाबत लेखी आक्षेप व हरकती सादर करणे. बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांचे जर मार्क्स कमी आले किंवा तुमचे आन्सर असून पण तुमचे जर आन्सर चुकीचे ठरवण्यात आले तर तुम्ही त्यामध्ये आक्षेप नोंदवू शकता. जे की बघा, दिनांक 13/10/2025 सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे समक्ष उपस्थित राहून तुम्ही जे आक्षेप नोंदवू शकता. त्याच खाली जर बघितलं तर बघा, अंतिम उत्तर तालिका म्हणजेच की फायनल आन्सर की प्रसिद्ध करण्याबाबतची जी तारीख आहे यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे 14/10/2025 सकाळी 10 वाजता. जे बघितलं तर फायनल आन्सर की जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचा अंतिम निकाल जर बघितलं तर बघा, 14/10/2025 म्हणजे की त्याच तारखेला तुमचा अंतिम निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता जर बघितलं तर बघा, या भरतीसाठी परीक्षा शुल्क खालील प्रमाणे विहित पद्धतीने भरावे लागणार आहे. खुला प्रवर्गासाठी जर बघितलं तर 800 रुपये फी आहे आणि आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी जर बघितलं तर 600 रुपये फी आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, सरळ सेवा भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात जर बघितली तर तुम्हाला ही जी वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवरती तुम्हाला सविस्तर जाहिरात मिळून जाणार आहे, किंवा बघा, माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण जाहिरात बघून घेसाल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता. आता बघा, पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता काय लागणार आहे तर बघा, अर्जदार हा किमान 10वी म्हणजेच SSC उत्तीर्ण आवश्यक आहे. आता यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे तर बघा, 25 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच की मिनिमम एज जर बघितली 25 आहे आणि मॅक्झिमम 45 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्याच खाली जर बघितलं तर बघा, यामध्ये आणखी माहिती देण्यात आलेली आहे. अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. म्हणजेच की बघा, जालना जिल्ह्यातील जेवढे काही आहे तेच उमेदवार जे अर्ज करू शकता. यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की स्थानिक गावाचा आणि कायम रहिवासी असावा, तोच उमेदवार जो आहे यासाठी अर्ज करू शकतो. आता बघा, अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करावा. जे की बघा, जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल करसाल तेव्हा तुमचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक तुम्हाला फिल करावा लागणार आहे. आणि अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदारांची चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
तर बघा यामध्ये सांगण्यात असं आलेलं आहे की अर्जदाराचे जे चारित्र्य आहे ते निष्कलंक असणे आवश्यक आहे. आता त्याच खाली जर बघितलं तर बघा इथं परीक्षेचे स्वरूप तुम्हाला देण्यात आलेले आहे. बघा पोलीस पाटील या संवर्गासाठी जर बघितलं तर परीक्षेचे गुण जर बघितले एकूण तर 100 आहे. लेखी परीक्षेसाठी 80 गुण आणि तोंडी परीक्षा म्हणजेच की मुलाखतीसाठी 20 गुण असे जर बघितलं टोटल 100 गुणांची जी आहे तुमची चाचणी होणार आहे. आता बघा लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे राहील. जे की बघा पोलीस पाटील पदांची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा राहील. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल. आता लेखी परीक्षा इयत्ता 10वी म्हणजेच की एसएससी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यात सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल. बघा लेखी परीक्षेमध्ये जर बघितलं तर इयत्ता 10वी म्हणजेच की एसएससीच्या पर्यंतच्या अभ्यासक्रमावर तुमची आधारित ही जी गुणांची चाचणी असणार आहे. आता यामध्ये विषय जर बघितले तर बघा सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असणाऱ्यावर तुम्ही लक्षात घ्या. आता बघा तोंडी परीक्षेकरिता किमान गुण किती मिळवायचे आहे म्हणजेच की यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बघा पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण 45% प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र ठरतील. म्हणजेच की यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की जे तुमची लेखी परीक्षा 80 गुणांची होणार आहे त्यामध्ये किमान तुम्हाला 36 गुण म्हणजेच की 45% गुण जे ते मिळवायचे आहे, जेणेकरून बघा तुम्ही तोंडी परीक्षेसाठी पात्र राहणार आहे. आणि जे उमेदवार एवढे गुण मिळवतील नाही ते तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा निवड कार्यपद्धती व अटी व शर्ती याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. यावरून तुम्ही संपूर्ण ही जी माहिती आहे अटी व शर्ती तुम्ही वाचून घेसाल. यामध्ये बघा तुम्हाला आणखी यामध्ये अटी व शर्तीमध्ये पॉईंट मेन्शन करण्यात आलेला आहे की अर्जदार संबंधित गावचा स्थानिक कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. आता बघा जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील पद भरती 2025 ची परीक्षा जिल्हा स्तरावर एकाच दिवशी व एकाच वेळी घेण्यात येईल. बघा यामध्ये जर बघितलं तुमचं एकच परीक्षा सेंटर आहे आणि एकाच वेळी म्हणजेच की एकाच दिवशी तुमची संपूर्ण जे पेपर आहे ते तुम्हाला घेण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच की या परीक्षेसाठी तुम्हाला वेगवेगळे सेंटर देण्यात येणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता या पीडीएफ मधून तुम्ही सविस्तर माहिती वाचून घेसाल आणि त्यानंतरच तुम्ही जो आहे तुमची अर्ज भरून घेसाल. आता बघा यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर नक्कीच मला कमेंट मध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. संपूर्ण माहिती म्हणजे की सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा जालना पोलीस पाटील यासाठी जर रिक्त पदांची संख्या जर बघितली तर यामध्ये खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे की बघा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना अंतर्गत पोलीस पाटील पदांचे गावनिहाय आरक्षण, जे की बघा तुम्हाला इथं आरक्षणाचे नाव, तालुका, रिक्त असणारी गावांची नावे कोणकोणती आहेत आणि रिक्त गावे जे की महिला आरक्षित आहेत संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघून घेसाल की कोणकोणत्या गावासाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा एकूण प्रवर्ग निहाय रिक्त पदांच्या 30% पदे ही महिलांसाठी आरक्षित असतील. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. बघा यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की 30% पदे जी आहे ती महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. आता बघा तुम्हाला इथं जातीचा प्रवर्ग म्हणजे की प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आणि 30% महिला आरक्षणाची पदे याबद्दलची पण माहिती देण्यात आलेली आहे. एकूण जर पदे जर बघितली आपण तर बघा 185 तुम्हाला इथं रिक्त पदे दिसून येणार आहेत आणि त्याच खाली जर बघितलं 30% महिला आरक्षणाची पदे 56 आहेत तुम्ही इथं बघू शकता. त्याखाली जर आणखी जर बघितलं तर बघा यामध्ये काय देण्यात आलेलं आहे की सर्व विवाहित महिलांनी पोलीस पाटील पदासाठी लग्नापूर्वी लग्नानंतरचे नावाने केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजेच की हा जो तुम्हाला अर्ज दिसत आहे ज्या कोणा महिलांचे लग्न झालेलं आहे त्यांसाठी स्वयं घोषणापत्र असणार आहे तुम्ही लक्षात घ्या. आता बाकी जे उपविभाग आहे म्हणजेच की अंबड, भोकरदन आणि परतूर या विभागामध्ये जर बघितलं तर पोलीस पाटील या पदासाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत. आता जर त्यासाठी जर रिक्त जागाचा तपशील जर बघितला आपण तर बघा अंबड या उपविभागामध्ये जर बघितलं तर टोटल 183 रिक्त जागा आहेत. त्यानंतर जर बघितलं भोकरदन तर भोकरदन मध्ये टोटल 201 जागा रिक्त आहेत आणि त्यानंतर बघा सर्वात शेवटी जो उपविभाग आहे परतूर यामध्ये जर बघितलं तर बघा 153 ज्या रिक्त जागा आहेत. तर बघा अशा प्रकारचे जर बघितलं 4 उपविभाग आहेत त्यामध्ये 722 म्हणजे टोटल जर बघितलं तर 722 रिक्त पदांची पोलीस पाटील याची जे सरळ सेवा भरती आहे ती निघालेली आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं नोटिफिकेशन तुम्हाला सारखी दिसून येणार आहे. प्रत्येक जो उपविभाग आहे त्याची जे नोटिफिकेशन आहे मी सविस्तर माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघून घेसाल आणि ही जी माहिती मी तुम्हाला या पीडीएफ मधून सांगितलेली आहे सेम तुम्हाला माहिती त्या पीडीएफ मध्ये पण दिसणार आहे. फक्त तुम्हाला रिक्त जागांची संख्या जी आहे ती वेगवेगळी आहे आणि कोणकोणते गाव आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिसून येणार आहे वेगवेगळी. तुम्ही त्यावरून बघून घेसाल.
तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. जो कोणी उमेदवार यासाठी पात्र असेल म्हणजेच की बघा जो कोणी स्थानिक रहिवासी असेल त्यांनी नक्कीच अप्लाय करावं आणि तुम्ही कोणत्या भरतीची वाट बघत आहात ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला त्या भरतीची अपडेट देऊ शकेल. तर बघा अशा प्रकारची आजच्या भरतीची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.